नमस्कार, मी प्रवीण नेहरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा करण्यात आली आहे. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता जो आहे तर त्या पुढच्या हप्त्या वाटपाच्या संदर्भात मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे. तर त्या घोषणेविषयीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये आहे. ठीक आहे. तर आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती आपण काय पाहणार आहोत. तर बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढच्या हप्त्याच्या संदर्भाची महत्त्वाची माहिती. आता जर आपण पाहिलं असेल तर तुम्हाला आत्तापर्यंतचे 5 हप्ते जे ते ह्या ठिकाणी आलेले आहेत 1500 रुपयांच्या प्रमाणे 1500 रुपये तुम्हाला दिले जात होते. परंतु आता पुढचा हप्ता जो आहे तुमचा वाढलेला आहे. 2100 रुपयांचा पुढचा हप्ता तुमचा झालेला आहे. 2100 रुपये म्हणजेच 2100 रुपये तुम्हाला पुढचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. तसं देखील त्यांनी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लाईव्ह त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा, जे काही त्यांनी सांगितलेले ते आपण ह्या ठिकाणी लाईव्हच पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही माहिती सांगितलेली ती लाईव्ह माहिती आपण या ठिकाणी पाहूया. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती लक्षात येऊन जाईल. पुढचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे त्या संदर्भाची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली, तर ती स्वतः तुम्ही त्या ठिकाणी पहा. तर लगेचच आपण या ठिकाणी सुरुवात करूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एवढी फेमस झाली आहे, सुपरहिट झाली आहे, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून म्हणाले 1500 काय होते. अरे बाबा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1500ची किंमत काय करणार. पण माझ्या सर्वसामान्य महिला भगिनी, माता भगिनी यांना 1500ची किंमत कळते. हा एकनाथ शिंदे पण शेतकरी कुटुंबातून आलाय, सर्वसामान्य घरातून आलाय. मी देखील पाहत होतो माझी आई कसे महिन्याचा काटकसर करायची, तिच्या डोळ्यामध्ये देखील मी तकमक पाहिली आहे. आणि म्हणून गोरगरीब जनतेसाठी जेव्हा सरकारमध्ये येऊ तेव्हा आपण काहीतरी करू हा विश्वास आणि संकल्प होता. मी ताबडतोब जेव्हा आम्ही ठरवलं की या लाडक्या बहिणींना योजना द्यायची, लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता द्यायचा, लाडक्या मुलीचं शिक्षण मोफत करायचं, या ज्येष्ठांना आपण वयश्री योजना द्यायची, आज शेतकऱ्यांचं 7.5 HP पंपाचं वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. या सगळ्या योजना जेव्हा मी माझ्या दोन्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर तात्काळ त्यांनी या योजना उचलून धरल्या. योजना सुरू झाल्या आणि त्यांना वाटलं होतं विरोधकांना की योजना फक्त चुनावी जुमला आहे. पण खात्यामध्ये जसे पैसे आले तसे विरोधक माझ्या बहिणींना सांगायला लागले, लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल. अरे काय बोलायचं, खोटं बोलायचं तर किती बोलायचं. हे सरकार देणार आहे, घेणार नाही. आणि आम्ही एक हप्ता नाही तर 5 हप्ते आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले, कारण आमची नियत साफ आहे, देण्याची वृत्ती आहे. आणि म्हणून पूर्ण या योजनेच्या पैसे लागणारे पैशाची व्यवस्था आपण केली. आणि यामध्ये आज मी आपल्याला सांगतो, ऑक्टोबरमध्येच, नोव्हेंबर आम्हाला माहित होतं आचारसंहिताचा पागुलबुवा करतील हे विरोधक, त्याच्यामध्ये आडकाठी घालतील आणि नोव्हेंबरमध्ये पैसे द्यायला थांबवतील. पण म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे दिले. हे आमचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. आणि आपल्याला हे सांगतो, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर आचारसंहिता संपल्या डिसेंबरचे पैसे पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. खरं म्हणजे मी आपल्याला सांगितलं होतं, तुम्ही जशी ताकद वाढवाल तसं लाडक्या बहिणींचे पैसे वाढतील. 1500 चे 2000, 2500, 3000 वाढत जातील. त्याप्रमाणे आम्ही 10 कलमी 10 सूत्री कार्यक्रम जाहीर केला. तो तर ट्रेलर आहे, पिक्चर आम्ही बाकी आहे. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचे 1500च्या ऐवजी 2100 रुपये आपण जाहीर केले. एक टप्पा सुरू झाला. तर बघा, स्वतः आता आपण या ठिकाणी पाहिलेले स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सभेमध्ये सांगितलेलं आहे की आचारसंहिता संपली की लगेचच तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा करणार आहेत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर पाहू शकता बघा, स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलेले पुरावा देखील मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजेच बघा, जे काही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले तेच तुम्हाला या ठिकाणी लिखित स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळते. तर बघा, एकनाथजी शिंदेसाहेब काय म्हणाले, आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील, CM शिंदेंची घोषणा. तर पाहू शकता, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली घोषणा आहे. आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये जे योजनेच्या माध्यमातून येत होते, परंतु आता 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. 2100 रुपये जर महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये तुम्हाला येतील. जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3000 रुपये तुम्हाला येतील. महालक्ष्मी योजना देखील महाविकास आघाडीचं सरकार राबवणार आहे. त्यांनी तशा पद्धतीची घोषणाच केलेली आहे. ठीक आहे. तर बघा, संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती ती अशा पद्धतीची की आचारसंहिता संपल्याबरोबर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. जर तुम्हाला कुठेही माहिती मिळत असेल की आज पैसे मिळणार,
उद्या मिळणार तर त्यावर विश्वास ठेवू नका, कारण बघा आज आणि उद्या पैसे मिळणार नाही. त्याचं कारण म्हणजे काय तर आचारसंहिता सुरू आहे. बघा आचारसंहिता जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे पैसे आता सध्या वाटप करता येणार नाही. महिला व बालविकास विभागाने त्यासाठीच ही जे काही निधी आहे, ही जी काही रक्कम आहे ती त्या ठिकाणी थांबवलेली आहे. लाडकी बहीण योजनेची महिला व बालविकास विभागाने ही जी काही रक्कम आहे ती थांबवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कुणीही सांगत असेल आज पैसे मिळणार उद्या मिळणार तर त्यावर कृपया करून विश्वास ठेवू नका, कारण पैसे जे आहेत ते तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतरच त्या ठिकाणी येणार आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे. आता लगेचच आपण पुढे पाहूया. बघा सुरुवातच करूया. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी निवडणुकीची मोठी खेळी आहे. सध्या याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे नेते आपल्या प्रचार सभांमध्ये चढाओढीनं रकमा वाढवताना दिसत आहेत. पाहू शकता बघा, जर आपण पाहिले तर सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील. बघा सत्ताधारी म्हणजेच काय तर ज्यांनी लाडकी बहीण योजने त्यांनी सुरुवातीला 1500 रुपये देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं होतं महायुतीने, त्यांनीच आता 2100 रुपये केलेले आहेत. म्हणजेच जर सरकार पुन्हा आलं तर 2100 रुपये तुम्हाला दिले जातील. आणि विरोधकांकडून म्हणजेच महाविकास आघाडीतर्फे 3000 रुपये देण्याचे या ठिकाणी जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये महालक्ष्मी योजना राबवली जाणार आहे आणि 3000 रुपये महिलांना दिले जाणार आहेत. ठीक आहे. आता पुढे बघा महत्त्वाची माहिती काय त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये द्यायचा निर्णय आम्ही घेतला. पाहू शकता बघा 2100 रुपये द्यायचा निर्णय जो आहे तो आम्ही घेतला आहे. तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचा निर्णय आपण घेतला. म्हणजे जो काही जाहीरनामा आहे तो आलेला आहे. बघा जर आपण पाहिलं तर महायुती म्हणजे ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यांच्यातर्फे देखील जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. त्यासोबतच महाविकास आघाडी म्हणजेच विरोधकांकडून देखील जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. मग त्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या घोषणा आहेत, जसे लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याच्या संदर्भात, नंतर शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या संदर्भात, रोजगाराच्या संदर्भात अजूनही भरपूर त्या ठिकाणी घोषणा ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. परंतु ज्या काही घोषणा आहेत त्यामध्ये आपण एक महत्त्वाचं लक्षात घ्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय सांगितले की लाडकी बहीण योजनेची जी काय आत्तापर्यंतची रक्कम होती 1500 रुपये ती आम्ही 2100 रुपये केलेली. म्हणजेच येणाऱ्या काळात जर तुम्हाला पुढचा हप्ता त्या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं तर पुढचा हप्ता तुम्हाला 2100 रुपयाचा मिळेल. आणि जर लाडकी बहीण योजनेचा जर समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला 3000 रुपये मिळतील. एकंदरीत तर जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर समजून घ्यायचं झालं तर बघा लक्षात घ्या 1500 रुपयांचे तुमच्या आता ह्या ठिकाणी पैसे वाढणारच आहे. म्हणजेच जर समजा महाविकास आघाडीचं सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3000 रुपये. म्हणजेच काय तर तुमची जी काही रक्कम आहे 1500वरनं इथे दुप्पट होणार आहे, इथे 600 रुपयांची तुमची वाढ झालेलीच आहे. म्हणजेच रक्कमेत वाढ जी आहे ती लाडकी बहीण योजनेची झालेलीच आहे. त्यासोबतच कुठलंही सरकार आलं तरी देखील लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरूच राहणार आहे. अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर बघा पुढे त्यांनी काय म्हटलं आहे, अंगणवाडी सेविकांना 15000 रुपये देण्याचा निर्णयही घेतला. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावर विजन महाराष्ट्र 100 दिवसात मांडू असंही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यावेळी म्हणाले. त्यानंतर बघा दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जून 2024 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. म्हणजेच आपण जर पाहिलं तर पहिला हप्ता जो आहे तुम्हाला ऑगस्टमध्ये आला होता, 14 ते 19 ऑगस्ट. 19 ऑगस्टला त्या ठिकाणी रक्षाबंधनाच्या निमित्ताने 14 ऑगस्टपासूनच पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती, कारण 17 ऑगस्टला पहिला कार्यक्रम घेतला होता लाडकी बहीण योजना वचनपूर्तीचा कार्यक्रम. ठीक आहे. आता नोव्हेंबर 2024 पर्यंतचे पैसेही महिलांना मिळालेले आहेत. नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होत असल्याने या महिन्यातील पैसे ऑक्टोबर महिन्यातच सरकारकडून खात्यात जमा करण्यात आले. म्हणजेच काय तर बघा नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार होती हे सर्वांना माहिती होतं, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच सरकारकडून खात्यात जे काही पैसे ते तुम्हाला देण्यात आले होते. म्हणजेच नोव्हेंबरचे देखील पैसे जे आहेत तुम्हाला ॲडव्हान्समध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले होते. ठीक आहे. आता बघा पुढे पण आता याच नोव्हेंबर महिन्यात 20 तारखेला निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे साहजिकच निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता देखील संपेल. सर्वांनाच माहिती आहे निवडणूक संपली म्हणजे आचारसंहिता संपणार आहे. आचारसंहिता 25 तारखेला संपणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच डिसेंबर महिन्यातील पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर सभेत दिले. पाहू शकता बघा स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशा पद्धतीचं जे काही आश्वासन आहे ते दिलेलं आहे. म्हणजेच डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला नोव्हेंबरमध्येच म्हणजेच याच महिन्यामध्ये देणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यासोबतच जर आपण पाहिलं असेल तर महाविकास आघाडीचे LOP म्हणजेच ऑपोजिशन लीडर लोकसभा माननीय राहुलजी गांधी यांनी देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे 1 तारखेपासून 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात होईल. म्हणून जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजना राबवली जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये त्या ठिकाणी 1 तारखेपासून मिळायला सुरुवात होणार आहे. तर अशा पद्धतीचे दमदार अपडेट, महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली घोषणा तुम्ही स्वतः लाईव्ह पाहिलेले, स्वतः मी तुम्हाला दाखवले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काय बोललेले ते तुम्हाला लाईव्ह दाखवले आहे. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.